हाय गाईज, तर आज आम्ही मधमाशाची पोळी काढणार आहे, जे की एकदम ऑर्गॅनिक मध की डायरेक्ट असा फांदीचा तो खायचा आणि खूप भारी. म्हणजे मला आठवतंय की मी जवळपास 8 ते 10 वर्ष झाला असेल ते खाल्लाच नाही असा मध. आणि आम्ही आंब्याच्या बागेमध्ये मागे खूप शोधलं, पण तिथलं कोणीतरी काढून पण नेलेलं आणि एका याच्यावरच्या तर माशाही उठून गेलेल्या. पण माघार न घेता आम्ही भरपूर शेतं फिरलो आणि या दादांच्या शेतात आलो. त्यांना तर आधी असं वाटलं की काय चोरटे वगैरे आले का काय. घाबरलात का तुम्ही? मज्जा करतीये. पण हा, त्यांच्या या लिंबाच्या बागेमध्ये इथे एक पोळी आहे आणि यापूर्वी आम्ही तिथे एक पाहिली, पण आगी मोवाळ होतं ते आणि गिवअप केला. आणि आमच्यामध्ये मोवाळ काढणारा हा एकमेव आहे. मी फक्त शूटिंग काढणार आहे, त्याच्यामुळे माझा माघार आहे या सगळ्या याच्यामध्ये. पण आता आम्ही ही पोळी झाडणार आहेत. आता ते खरं तर पेटून वगैरे झाडतात, पण आमचा असा प्रयत्न चाललाय की या माशा परत याच बागेत बसल्या पाहिजेत, त्या अशा गेल्या नाही पाहिजे कुठे. त्यामुळे शक्यतो आग नाही करणार. आता त्याचं त्याला माहिती तो कसं करणार आहे, बघूयात. आई शपथ, जर जास्तच काट्यांमध्ये रे. पण ती काट्या झाडता येते दमादमाने, पण पळायची मला जागा पाहिजे. पळायची जागा नाही मला इथे. आई ग, मॅरेथॉन केल्यासारखं पळावं लागणार आहे. इकडं बाहेर पळायचं झालं ना, नो टॉप डायरेक्ट बांगल्यापाशी. ए, तुला पळू नको, नाहीतर मीच अडकून बसायचे सगळं मवाळ्याच्या. तुम्ही लांब जावा तिकडे, बरोबर. मी मला आवाज देतो, मी झाड चाललोय पळून. हा चालेल. बरंच मोठं आहे. वाव, माशा कमी आहेत बरं काय मामाला, माझ्याला कमी आहेत. माशा कमी आहेत. जास्त चावायचं नाही ना. उघडी कडे त्याच्या मध असेल पण की नाही. मध असणार. आम्ही बघा किती तयारी केली आहे. गौऱ्या आणल्या, काडेपेटी, ताट आणलंय आणि मवाळाचा पत्ता नव्हता, पण फायनली आम्हाला हे सापडलंय. मी किती पॅक झाली आहे. मला काही चावलंच नाही पाहिजे. आणि हे बघा, आमचा फुल प्रयत्न चाललाय. ते पाडताना मी व्हिडिओ नाही काढणार आहे, कारण की मी इथून पळणार आहे जोरात. आमचं कटरने आजूबाजूच्या फांद्या काढायच्या चालल्यात. उठू नका, पळायला लगेच सुधरायचं नाही. धक्का नाही ना लागायचा. अरे तू गावाकडचंच आहे ना. ती वरचे फांदे नका काढ बरं का आता. कुठे येऊ बाहेर? या इकडे, या इकडे, इकडे इकडे आलं का? दाखव. चल चल, गव्हाच्या शेतात चल. ते पती आण. प्लेट आण, प्लेट. प्लेट कुठे? प्लेट तिकडे. हा नाही, आता बसला फेकून दिले अलीकडे त्यांनी. वाव, किती आहे रे मध? आहे का भरपूर? लय मध्ये झाला. आ लय. वाव, राहू द्या असं. एक नंबर लागतोय. आई शब्द. वाव, भरपूर मध आहे. हे बघा मध. वाव, एकदम ऑर्गॅनिक. बाहेर तरी मार्केटमध्ये काही मिक्स करतात, ते काकवी वगैरे असं काही टाकतात आणि म्हणतात ओरिजिनल मध. पण हे बघा, आणि याचं मीन वगैरे पण करतात, त्याही व्यतिरिक्त मध. मला व्हिडिओपेक्षा असं झालंय, मी एखादी पटपट काय, एवढा भारी आहे. वाव, जेवढं खायचंय तेवढं ठेवायचं. काढा. खाली सांडलेली. हा, सांडतंय. हा, ही कढाई तुमच्या हाताने कढाई मध ना. हा, काय ठेवा. अर्ध. वाव, आहा, कसलं भारी. हा, आणि आता ही पोळी काय करायची? टाकायची परत झाडाला. ठेवा तिथं. परत बसल ना याच्यावरती. इथं आता परत बसल ते, कुठेतरी शोधल ते जागा. आणि हे आपण खाऊ आता. उन्हातानाचं मवाळाची हाऊस बघा किती आहे, पण फायनली मिळालाच आणि वेगळंच समाधान आहे यार. मला खूप भारी वाटतंय आता. आणि आता बंगल्यावरती जाऊन आपण हे खाऊयात. स्ट्रगल आहे बघा, कॅनल क्रॉस करून वगैरे आमचं चाललंय.
चला आता घरी. आणि कॅनल जर बघायचं असेल ना, फिरव रे जरा, असं दाखव कॅनल. हे बघा, हा आमचा गावचा कॅनल आहे आणि आता सध्याला पाणी आलंय, पण पाणी हळूहळू येतंय, पूर्ण भरतो. आणि यापेक्षा पण मोठा कॅनल एकदम तिकडे. कधीतरी मी त्याचं पण शूटिंग करेल की कॅनलला पाणी आल्यावर कसं काय हे सगळं काय चालतं. आता सध्या माझा फोकस फक्त आणि फक्त या मधावरती आहे, दुसरं काही मला दिसतच नाहीये. लेट्स गो. ये घरी जाईपर्यंत काहीच मध राहायचा नाही, मी असंच संपलं सगळं. वाव, अख्खी पोळी बघा किती छान आहे. मला एक पण नाही चावली. ओ वाव. आता मध गळते बघ, बघ बघ कसा मध गळते. वाव, ठीक आहे. गावरान आहे. गावरान म्हणजे एकदम प्युअर आहे. भारी ना. ओ वाव, सो टेस्टी. मी अख्खं खाणार आहे आता हे. एवढं संपेल का नाही माहिती नाही मला, 15 दिवस जाईल इतकं आहे हे. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याही व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा असं मध काढता का, किंवा तुमच्या गावाकडे मधमाशाची पोळी असते का, आणि तुम्ही खाल्लायत का कधी असा काडीचा मध, मला कमेंट करून नक्की सांगा.